मी अरुण घोडके. शिवचिंतन. शंभूराजांच्या हत्येनंतर मराठी राज्याची झालेली वाताहत, मराठ्यांची खचलेली मानसिकता आणि त्यातून स्वतःला सावरून मराठ्यांनी उत्स्फूर्तपणे दाखवलेली स्वराज्य रक्षणाची अभूतपूर्व कामगिरी म्हणजे स्वराज्य टिकवले. राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये जिंजीकडे निघून गेल्यानंतर इकडे महाराष्ट्रात रायगड शत्रूच्या हाती पडल्यावर खरे तर मराठी राज्यात काही अर्थच उरला नव्हता. हा अर्थ मराठी राज्यात पुन्हा भरण्याचे महान कार्य रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे व धनाजी जाधव या 4 पुरुष श्रेष्ठांनी केले आहे. या संदर्भात खुद्द रामचंद्रपंतांनी संताजीच्या कामगिरीविषयी काढलेल्या गौरवोद्गार असे त्यांनी लिहून ठेवले आहे की, त्या समयी इकडे महाराष्ट्रात गनिमाची धामधूम होऊन कित्येक देशदुर्ग शत्रूने हस्तगत केली. या राज्यात काही अर्थ उरला नव्हता. ते प्रसंगी याणी म्हणजे संताजीने एकनिष्ठा धरून जीवाभ्यास श्रम केले, राज्य रक्षण केले. पुढेही स्वामींच्या पायाशी निष्ठा धरून वर्तन केले. मराठ्यांची ही आत्मविश्वासाची भावना लहान थोर अशा सर्व मराठ्यांच्या मनात निर्माण झाली. 24 सप्टेंबर इसवी 1690चे मावळ प्रांताचा सुभेदार महाजी शामराज याने मोठेखोराच्या हवालदारास पाठवलेले पत्र या संदर्भात उपलब्ध आहेच. त्यामध्ये लिहिले, मोंगलांची धामधूम आपल्या राज्यात आज 30 वर्षे होत आहे. यामुळे मुलूक वैराण झाला आहे. त्यास सालगो मोंगल रायगडास कब्ज झाला. मुलकात मोंगलाचा अंमल चालला. हल्ली श्रीकृपेने आपल्या राज्याचा मामला थाटात चालला आहे अशी नोंद सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.